जनसुरक्षा विधेयक न वाचता विरोधक विरोध करतायत तर विधेयक वाचल्यावर विरोध करणार नसल्याची खात्री मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। राज्यात नव्या 328 मद्य विक्री दुकानांना परवाने देणार। नवे परवाने एका दुकानांना नाही तर कंपन्यांना देणार। तर विदेशी मद्य निर्मितीचा परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार, कॅपोविटेज मद्य निर्मितीच्या कंपनीच्या संचालकपदी जय पवार। मद्य विक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार नको, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी। उत्तर मुंबईतून 38 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य, महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास। लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब, मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। तर लाडक्या बहिणीमुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागतोय, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। भरणेंनी लाडक्या बहिणींना घ्यावं आणि चंद्रभागेत ढकलून द्यावं, भरणेंच्या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। राज्यात तिसरी भाषा शिकलीच जाईल, हिंदी सक्तीचा GR पुन्हा लागू करा, ठाकरे बंधूंविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार, गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे, सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा, संजय राऊतांनी माफी मागावी, भाजप आमदार राम कदम यांची मागणी। सत्ताधाऱ्यांनी मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलंय, काही धनिक आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात, मुंबई तोडण्याचं काम सुरू, धारावी त्याचं उदाहरण, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं, तरच राज्याला नवी दिशा मिळेल, तर फडणवीस शिंदेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील, सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी मांडली भूमिका। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला, पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाटांचा दावा, तर व्हिडिओ मॉर्फ केला की नाही फॉरेन्सिक लॅब ठरवेल, राऊतांचं प्रत्युत्तर। जोपर्यंत तथ्य कळत नाही तोपर्यंत शिरसाटांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसेंकडून संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी। फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नाहीत, शिवसेना आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले, संजय गायकवाडांना पुन्हा एकदा राग अनावर। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा। 9 जुलैला झालेल्या पावसात नागपूरकरांचे हाल, नालेसफाई झाली तरी शहर पाण्यात कसं गेलं, मंत्री नितीन गडकरींचा महापालिका अधिकाऱ्यांना सवाल। विरारमध्ये मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षा चालकाला चोपलं, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चोप, मुजोर रिक्षा चालकाला मागायला लावली माफी। तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यासाठी सर्वेक्षण पूर्ण, एकूण 96 मालमत्तांचं विकास आराखड्यासाठी सर्वेक्षण, तक्रारीत अडकलेल्या विकास आराखड्याच्या कामाला वेग। दुबईला जाणारं विमान रात्रीपासून मुंबई विमानतळावरच, स्पाइस जेटच्या विमानानं उड्डाण न घेतल्यानं प्रवासी संतप्त, रात्री 1:30 वाजता दुबईला जाण्यासाठी उड्डाण घेणार होतं विमान। मुंबईतील आर्था रोड कारागृहात गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला, 7 कैद्यांसह गँगस्टर प्रसाद पुजारी विरोधात गुन्हा दाखल, 6 जुलैला 2 टोळ्यांमध्ये झटापट झाल्याची सूत्रांची माहिती।